नमस्ते, मैं डॉक्टर मंजीरी ठाकुर चिन्ह परिवार की तरफ से आप सबका स्वागत करती हूँ। आज शायद पहली बार ये हुआ है कि एक चित्रकार के ऊपर इतनी बड़ी गाथा लिखी गई है। काफ़ी सालों से प्रयास चल रहे थे चिन्ह के सतीश नाइक जी के। शुरुआत उसकी मराठी पब्लिकेशन से हुई थी। तकरीबन 50 साल की उनकी ये जर्नी है जो उन्होंने लिखी है, लिखवाई है। चित्रकार गायतोंडे, जिन्हें हम सिर्फ गायतोंडे ऐसे नाम से ही जानते हैं, शायद बहुत कम लोगों ने उनका परिचय किया है, कम लोग उनको जानते हैं। लेकिन जब भी कुछ इंटरनेशनल न्यूज़ हम तक पहुंचती है जो बताती है उनकी अचीवमेंट्स चित्रकारिता के बारे में, तो हम लोग बहुत अचंभे होके सुनते हैं और एक दूसरे के साथ चर्चा करते हैं कि कोई चित्रकार हिंदुस्तान से इतना बड़ा कैसे हुआ। काफ़ी लोगों को इसकी शायद कल्पना भी नहीं है जो उनकी ज़िंदगी थी वो कैसे उन्होंने जी, कितने लोग उनके संपर्क में आए। ये एक तरीके से एक आह्वान था क्योंकि कुछ चित्रकार बहुत कम बात करते थे, लोगों से बहुत कम मिलते थे। ये सब जानकारियाँ किसी एक इंसान को इकट्ठा करना आसान नहीं था। उसके बाद जो हुआ वो शायद ही इतिहास बनेगा और इतिहास बन चुका है। तो मराठी में होने के बाद जब भी ललित कला ने इस किताब को हिंदी में करवाया, उसके बाद एक आह्वान था कि चूँकि ये चित्रकार पूरी दुनिया तक पहुंच चुके हैं तो इनका अंग्रेजी में होना बहुत ज़रूरी है। It is very important for all of us for Gaitonde to speak in English with everyone in the world, and the better language for it only could come from respected Shantaji Gokhale. So the whole project was under a great treatment of its evolution, translation, adding. काफ़ी साल की मेहनत के बाद आज ये पुस्तक हम आप तक लेके आ रहे हैं। ये बहुत बड़ी बात है। उनकी 100वीं जन्म शताब्दी पिछले साल मनाई गई और ये बहुत ही उचित कारण है कि ये किताब इस वक्त पर हमारे हाथ में आ रही है कि कलाकारों का जो सम्मान है उन्हें वो मिलना चाहिए। आज गायतोंडे हमें है नहीं, लेकिन उनकी लेगेसी हमारे साथ हमेशा रहेगी। तो मैं इसके आगे की सारी धरोहर सतीश जी और शांता मैडम को हाथ में देती हूँ। सतीश जी भी कुछ बोलेंगे, आप भी कुछ पूछें। और मुझे किसी को इंट्रोडक्शन की शायद ज़रूरी नहीं है क्योंकि शांता गोखले जी का आप सबको काम पता ही है। आपके सवाल जो भी है, हम यहाँ खड़े हैं आपके सवाल का जवाब देने के लिए। तो व्हाट वी आर डूइंग right now is celebrating the legacy of Indian modern art by the legend Vasudeva Santu Gaitonde, by the team of Chinna, and translation by Shantaji Gokhale. Thank you so much. Hello. नमस्कार. मराठीत बोलू? ठीक आहे. गायतोंडे यांचा माझा काही परिचय झालेला नाही आहे. मी कधी त्यांना भेटलो देखील नाही, कारण मी ज्या वर्षी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला त्याच वर्षी ते दिल्लीला निघून गेले होते. त्यामुळे त्यांची माझी भेट नाही झाली नव्हती कधीच. पण मध्ये मी प्रवेश घेतला तेव्हाच भिंतीवर लावलेलं पेंटिंग बघितलं आणि मी स्टन झालो. म्हणजे मला असं वाटलं की ह्या माणसाला आपण फॉलो करायला पाहिजे आणि जे आवडलं त्यांचं काम इतकं त्यांच्यावरच मी मराठीत सही करू लागलो वगैरे. आणि मग एक गोष्टी जमवत गेलो. आता आपल्याला कसं एक बटन दाबल्यानंतर सगळी माहिती मिळते, तशी त्या काळात नव्हती. आम्हाला हे प्रतीच्या दुकानात जाऊन कुठे कुठे जाऊन हे सगळं शोधावं लागलं आणि मग हळूहळू तो कात्रण संग्रह वाढत गेला आणि मग मी ते वाचत असे आणि त्याच्यातून बराचसा प्रभाव माझ्यावर पडला. माझ्या कामामध्ये पण त्याचा प्रभाव पडला आणि असं झालं की 2001 साली गायतोंडे गेली आणि गायतोंडे गेल्यानंतर
फक्त 5 किंवा 6 वेळची बातमी एका मोठ्या राष्ट्रीय वृत्तपत्रात आली आणि म्हणून मला खूप वाईट वाटलं. मला असं वाटलं आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आम्ही चिन्ह म्हणून जे माझं आर्ट मॅगझिन होतं त्याचा पहिला अंक काढला 2001ची गोष्ट. मग 2006 मध्ये आम्ही अंक काढले, 7 मध्ये अंक काढले आणि तरी देखील कुणी पुढे येईना पुस्तक काढण्यासाठी. म्हणून आम्ही शेवटी 2016 मध्ये त्यांच्यावरचा एक मोठा ग्रंथ प्रसिद्ध केला मराठीमध्ये. हिंदीमध्ये 2019 मध्ये ललित कला अकॅडमीने हे पुस्तक अनुवादित केलं, छान प्रसिद्ध केलं. आणि मला असं वाटत होतं की इंग्रजीमध्ये व्हायला पाहिजे, पण त्यालाही कोणी गॅलरी ओनर किंवा प्रकाशक आले नाही. आणि आमच्या मित्रांचं माझ्यावर हे होतं दबाव की हे तूच करायला पाहिजे, तूच करायला पाहिजे. आणि मी करायला अनुत्सुक होतो, पण तो प्रभाव इतका वाढला. आणि ज्यावेळी 2001 साली नंतर 2024 मध्ये त्यांची जन्मशताब्दी येणार हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा आम्ही नॅशनल गॅलरीला संपर्क साधला, ललित कला अकॅडमीशी संपर्क साधला, पण त्यांनी कुणीही काही करायला नकार दिला. आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपणच हे पुस्तक करूया. आणि आता हे करायचं तर मग कोण करणार असा एक प्रश्न होता. तर पहिलं नाव आलं शांता गोखले यांचं, कारण मला असं वाटलं की त्याच फक्त हे करू शकतील, कारण ती जी भाषा होती ती संपूर्ण बोली भाषेत मी हे पुस्तक केलं होतं. म्हणजे आम्ही याच्यात एक वेगळा प्रयोग असा केला की गायतोंडे यांचे परिचित जे होते 12, 14, 15 जे कोणी आहेत निवडलेले, त्यांच्या मी मुलाखती घेतल्या प्रदीर्घ. आणि त्या मुलाखतीला मग आम्ही शब्दांकन केलं. माझं सहकारी कमलेश देवरुखकर यांनी ते सगळं काम केलं. त्याच्याविषयी मी खूप लिहिलेलं आहे, त्यामुळे आता त्याविषयी काही बोलत नाही. पण ते जे केलं ते जवळजवळ संपादित करताना 30 ते 40 वेळा मी त्याच्यावर काम केलं आणि अखेरीस ते पुस्तक प्रसिद्ध झालं. त्यामुळे ते बोली भाषेत आहे, बरं असं त्याला बोलण्याचाच संदर्भ आहे. तर मला असं वाटलं शांता गोखलेच त्या करू शकतील आणि सुदैवाने त्यांनी ती आमची विनंती मान्य केली. त्यामुळे हे आता सगळं पुस्तक तुमच्या समोर येत आहे. आणि याच्यासाठी आम्ही काही करायचं शिल्लक ठेवलेलं नाही आहे. तुम्हाला जर हे इंटरेस्ट असेल तर आपण नंतर हे बघू, किंवा याची प्रत सुद्धा इथे मी ठेवलेली आहे. आणि आता हा 27 तारखेला कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी गायतोंडे यांना अपघातातून वाचवलं जवळजवळ, म्हणजे पुन्हा चित्र काढू लागले गायतोंडे, ते डॉक्टर नंदू लाड हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आणि अमोल पालेकर, त्यानंतर सरयू जोशी, डॉक्टर सरयू जोशी, त्यानंतर फिरोजा गोदरेज, अशी सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी येणार आहेत. आणि हा कार्यक्रम चांगला व्हावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतली की लोकांपर्यंत जावं आम्ही केलेलं काम. बस आणखीन काही असेल तर आता शांता गोखले बोलतील आणि मग आपण काही प्रश्न असतील जर काही प्रश्न असतील तर मॅडम तुम्ही विचारू शकता. जसं सर म्हणाले की तुम्ही अनुवाद केला, बोलीभाषेत होतं मराठी आणि त्याचं आपण इंग्रजी केलं. ते करत असताना खरं तर तुमचं काम बघता ते तुमच्या दृष्टिकोनातनं तसं बघायला गेलं तर सोपं होतं, पण ते पुस्तक जेव्हा अनुवादित करत होतात तर कशा प्रकारचं तुम्हाला त्यावेळेला असं काही आव्हानं समोर आली का, किंवा अजून त्याच्यामध्ये काही फेरबदल करावेसे वाटले पुस्तकात? प्रथम भाषांतरकार फेरबदल करत नाही. म्हणूनच वाटलं का हां नाही, जिथे वाटलं मी मंजिरीला म्हटलं की काही काही ठिकाणी थोडं संपादित करावं, कारण आपल्या मराठी भाषेचा एक स्वभाव आहे, थोडं जरा अधिक बोललं जातं किंवा एखाद्याची पुनरावृत्ती होते, तर ह्या गोष्टी किंचित घट्ट विणाव्या. तर ती परवानगी हल्ली फार ठिकाणी ते मला लागू करावी लागली नाही, पण जिथे लागली तिथे मग मी केलं आणि ती मोकळीक मिळाली. म्हणून मला असं जरा हायसं वाटलं, कारण इंग्लिश भाषेचा स्वभाव
हा मराठी भाषेच्या बऱ्यापैकी विरुद्ध आहे आणि आपल्याकडे एक भावुक होऊन लिहिण्याची पद्धत आहे आणि ते जेव्हा इंग्लिशमध्ये आपण करतो तर त्या भाषेत ते बसत नाही, कारण त्या भाषेची संस्कृतीच वेगळी आहे. तर अशा ठिकाणी आपण शब्दांची किंवा वाक्यरचनेची एका विशिष्ट प्रकारे घडण करायला लागते, तेव्हा मग ते इंग्लिश असं वाटतं. पण नाईक म्हणतात की ते सर्व बोली भाषेत आहे, तसं मुळीच नाही. त्यांना वाटतं आहे असं वाटतं. मी करत असताना खरं नाही, कारण त्या प्रत्येक व्यक्तीच्या लेखनात त्या व्यक्तीचाच आवाज आहे आणि तो प्रत्येक आवाज वेगवेगळा आहे, युनिक आहे आणि भाषांतरकार म्हणून तो आवाज पकडणं, माझा आवाज तिथे नकोय, त्यांचा आवाज हवाय. तर त्या प्रत्येक माणसाच्या शैलीत शिरून ती शैली इंग्लिशमध्ये आणणं हे खरं आव्हान होतं. आणि केवळ आवाज नाही, पण त्यात वेगवेगळ्या प्रकारचं लेखन होतं. एक घरगुती आठवणी होत्या, अत्यंत औपचारिक असे लेख होते, काही मित्रांनी लिहिलेले की जिथे पुन्हा आठवणी होत्या, काही इतर चित्रकारांनी लिहिलेले, ज्याच्यात एक प्रकारचं चित्रकार म्हणून गायतोंडे काय होते हे त्यात येत होतं. तर त्याची भाषा वेगळी होती, मुलाखती होत्या, त्याची भाषा वेगळी. तर त्यामुळे ह्या प्रत्येक प्रकारच्या लेखनाला ते महत्त्व देणं की हे असंच उतरलं पाहिजे, तर ते करणं हे कोणताही भाषांतरकार समोर तेच ध्येय ठेवून करतो. अत्यंत आनंददायी होतं. मात्र पूर्ण काम मी जवळजवळ 6 महिने केलं. मला तर रोज 8 तास, सकाळी उठलं की गायतोंडे, रात्री झोपेपर्यंत गायतोंडे, तर असं खाता पिता झोपता गायतोंडे. तर त्यामुळे एक प्रकारची अशी एक इंटेन्सिटी माझ्यात सुद्धा निर्माण झाली होती आणि ही व्यक्ती भन्नाट आहे. म्हणजे एक स्वतंत्र लेखिका म्हणून हे व्यक्तिमत्वच मला असं पकडून ठेवलं होतं त्यांनी. त्याचे अनेक पैलू आणि ती व्यक्ती स्वतःवर काहीच बोलायला कबूल नाही, इतरच बोलत आहे आणि काही अंदाज त्यांचे असं असावं तसं असेल का असंच होतं सगळं. तर मला ते खूपच आव्हानात्मक वाटलं आणि मजा आली, आनंद वाटला, कारण त्यांच्या चित्रांची मी चाहती होतेच. त्याशिवाय आपल्या समाजात इतकं स्वतःला मागे ठेवणारं श्रेष्ठ व्यक्तिमत्व क्वचितच सापडतं. आमच्या आईचा एक शब्द होता, घुशी पडतोस. घुशी पडतोस असेच लोक जास्त, की करायचं एवढं पुढे जास्त करायचं, तो अगदी त्याच्या विरुद्ध हे होते आणि मला ते खूप जवळचं वाटलं. त्यामुळे मी एकरूप होऊन ते भाषांतर केलं. अजून
अजून थोडंसं सांगेन मी ह्याच्यामध्ये की जेव्हा मी घेऊन गेले गायतोंडेंचं मराठी पुस्तक त्यांच्याकडे शांताबाईंकडे, तेव्हा मला म्हणाला की मी खरंच खूप बिझी आहे आणि आपल्याला माहिती आहे त्यांच्या कामाचा आवाका किती आहे ते, अथक काम कसं. त्या म्हणाल्या की 8 तास 6 तास. मला म्हणाला मंजिरी खरंच मला वेळ नाही. मी सतीशनं फक्त एक वाक्य सांगितलं की त्यांना वेळ होईपर्यंत थांबायचं, मग जन्मशताब्दीचं वर्ष गेलं तरी चालेल. आणि सतीश लगोलाग मला म्हणाले की मंजिरी डन. आणि जसं त्या म्हणाल्या की हे भावार्थ दर्शन जे काही आहे त्या पुस्तकामध्ये त्यांच्या एक्सप्रेशन्सचं एक छोटंसं वाक्य आहे जिथे चित्रकार M.F. हुसेन त्यांना म्हणतात की मी तुझ्या जागी असतो तर जग उलटं पालटं केलं असतं. तर गायतोंडे शांतपणे एवढंच उत्तर देतात की ते जसं आहे तसं मला आवडतंय, त्यामुळे मी असं काही करणार नाही. हे जे तटस्थपणे पाहणं होतं की मला कपॅसिटी सगळी आहे करायची, ह्या तटस्थपणे त्या पुस्तकाकडे एक भाषांतरकार म्हणून पाहून त्यांनी जी इन्व्हॉल्वमेंट दाखवली आहे, आय थिंक आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे. आता समाजाला एक एवढं सुंदर पुस्तक मिळते पाहायला, तर पुन्हा एकदा मी सगळ्यांच्या समोर मी त्यांचे आभारच मानत आहे. कारण एक कुटुंबात आमचा भागच झाले होते चिन्हच्या, म्हणजे त्या हेड करत होत्या हा संपूर्ण आमचा प्रवास गायतोंडेंबरोबरचा. आणि नंतर एकच फक्त मी बोलले की आता फक्त गायतोंडेंचे श्वास कानात ऐकू येणं बाकी राहिलंय. इथपर्यंत ती इन्व्हॉल्वमेंट आमची त्या पुस्तकाशी झाली होती. एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व, ज्याने मॅडम आता जसं म्हणाले, शांताबाई आता असं म्हणाले की स्वतःला मागे ठेवून तटस्थपणे त्या समाजाकडे पाहून इतकं मोठं काम करून ठेवलेला हा कलाकार, ज्याला काही सन्मान मिळाले आहेत पण त्यांच्या हयातीमध्ये ते जे होऊ शकले नाही ते आपण आज करण्याचा प्रयत्न करतोय. एक प्रकारे एक ट्रिब्यूट आहे त्यांच्यासाठी आपल्याकडनं. सतीश, अजून एक याच्यात रिलेटेड प्रश्न असा आहे की काही वर्षांपूर्वी बातमी आली होती की गायतोंडे सरांचं जे एक चित्र होते, चित्रकला त्यांनी जी केली होती ती काही लाखात आणि करोडोंमध्ये विकली गेली आणि त्यावेळेला पुन्हा एकदा इंटरनॅशनल लेवलवर गायतोंडे सरांचं नाव आलं. आता इंग्रजीमधलं हे पुस्तक निघतं आहे, तर आंतरराष्ट्रीय लेवलवर या पुस्तकाच्या डिमांडकडे तुम्ही कसं बघता, किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवर हे पुस्तक पोहोचवण्यासाठी तुमचा वेगळा काही प्रवास आहे? वेगळे असे काही प्रयत्न आम्ही करत नाही आहोत. मला असं वाटतं की त्या पुस्तकाची गुणवत्ता अशी आहे की ते आपोआप जाईल सगळं. कारण आधीच गायतोंडे जगभर पोचलेले आहेत. म्हणजे आता आंतरराष्ट्रीय लिलावांमध्ये देखील त्यांच्या चित्राच्या किमती या वरच्या आहेत. त्यामुळे वेगळं काही सांगावं लागणार नाही. पण आम्ही अमेझॉनच्या थ्रू जात आहे किंवा आमची पण स्वतःची यंत्रणा आहे, त्या यंत्रणेद्वारे ते पोहोचेल असं विश्वास आहे आम्हाला. आणि मुळात हे जे व्यक्तिमत्व आहे ते लोकविलक्षण आहे जगणं त्यांचं. म्हणजे अगदी सुरुवाती जन्मापासून ते त्यांच्या शेवटच्या म्हणजे शेवट जो झाला हे सगळंच चमत्कारिक आहे. म्हणजे अगदी साधं एक उदाहरण सांगतो की त्याला एक मोठा अपघात झाला 80च्या दशकामध्ये. आणि त्या अपघातामध्ये ते जवळजवळ मरता मरता वाचले. म्हणजे एका रिक्षाने त्यांना ठोकरलं आणि ते पडले आणि त्याच्यात त्यांचं संपूर्ण हे शरीर लुळं झालं होतं. म्हणजे जवळजवळ 9 वर्ष ते खुर्चीवर बसून असत. आणि चित्र वगैरे काही त्यांनी असे मुलाखतीत सांगितलं की सगळं तयार आहे, कॅनव्हास तयार आहे, रंग तयार आहे, फक्त मी तयार नाही. आणि याच्यातून मग आमचे जे डॉक्टर लाड आहेत त्यांच्याकडे ते आले ट्रीटमेंटसाठी मुंबईला, दिल्लीवरून. आणि त्यांनी त्यांना पहिली काठी दिली जी चित्रात दिसते ती. आणि मग त्यांनी त्यांच्याकडून काही एक्सरसाइज करून घेतलं आणि त्याच्यातून मग ते काम करायला लागले. आणि मग शेवटची 3 वर्ष म्हणजे 9 वर्षाचा संपूर्ण हा थांबणं आणि त्यानंतर शेवटचे म्हणजे 2001 साली जाईपर्यंत त्यांनी 3 वर्ष 3-4 वर्ष पेंटिंग केली, जी आता कोट्यावधीला विकली जातात. त्यांची 1961 मधल्या चित्रांची किंमत 2000 रुपये होती मॅक्झिमम. आणि आता 30 चित्र जवळजवळ 30-40 कोटी अशा ह्याच्यामध्ये विकली जातात. तर हा सगळा बदल खूप मोठा आहे. आणि हे सगळं ते शांतपणे आणि अलिप्तपणे बघत होते सगळं. त्यांनी ह्या भानगडीत कुठले पडल्या नाहीत की मला प्रसिद्धी मिळावी, मला याच्यातून काही हे मिळावं. सगळ्याविषयी त्यांचं एक तटस्थपणा असायचं, तो मला अतिशय आवडला आणि त्याच्यातून हे सगळं काम झालं. सर, 2 चित्रकार होते माझ्या त्यांचा बऱ्याचशा चित्रकारांच्या
निश्चितच. विकसित करू शकतो. यासाठी नेमकं तुमचं काय? यासाठी तुमचे काय? आम्ही असे काही वेगळे प्रयत्न केलेले नाही आहेत. कारण कसं आहे, मुळातच चित्रकला शिक्षणामध्ये या भाषेच्या प्रकरणाला फारसं महत्त्व दिलं गेलेलं नाही आहे. महाराष्ट्रातलं चित्रकला शिक्षण जवळजवळ संपल्याचं नाही. कारण ज्या पद्धतीनं सरकारने किंवा शिक्षण खात्याने जे हे केलं आहे त्याचे दुष्परिणाम आता जाणवत आहेत. त्यामुळे आम्ही याच्यावर काही लक्ष दिलं नाही. तो लढा आम्ही वेगळ्या पद्धतीने लढलो ती गोष्ट वेगळी. पण आता जे कोणी विद्यार्थी येतील त्यांनी हे जर वाचलं पुस्तक तर त्यांना आयुष्यभराचा हे सगळा ठेवा मिळू शकेल. इतकं तो माणूस वेगळं आयुष्य जगला आहे. तर मला असं वाटतं ते वाचणं आणि ते पाहणं त्यांची चित्र हे खूप मोठं लोकशिक्षण होईल आणि ते याच्यातून आम्ही साधलं आहे असं मला वाटतं. आणि त्यातले जे काही 2-3 लेख आहेत त्याच्यामधून चित्र कसं बघावं, चित्र कसं चित्राकडे पाहावं, चित्रातून कसं समजून घ्यावं हे सगळं दिलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे हे शिक्षणाचाच भाग आहे. आता नवीन जे काही शैक्षणिक धोरण येते त्याच्यामध्ये भाषेला खूप महत्त्व आहे आणि या पुस्तकांना देखील महत्त्व आहे. म्हणजे प्रत्येक कॉलेजेसनी ही घ्यावीत अशी काहीतरी एक योजना निघते असं मला कळलंय. अभ्यासक्रमामध्ये NEP मध्ये हां, तर त्यामुळे त्याच्यातून हे जाऊ शकेल असं मला वाटतंय. आणि ते जर केलं तर आमचे काय जे कष्ट आहेत ते सत्कारणी लागतील असं मला वाटतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डॉक्युमेंटेशन ज्याला आपण म्हणतो हा एक अतिशय मोठा मिसिंग भाग आहे आपल्या इतिहासाचा. तर सतीशजींनी आत्ता जवळजवळ 50 वर्ष मागोवा घेतलाय गायतोंडेंच्या अपरोक्ष. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे इतिहासाचा ट्रेस करणं मागे जाऊन कुठून काय मिळतंय हे बारीक सारीक सुद्धा गोष्टी त्यांनी ज्या गोळा केल्या आहेत. तर आर्ट एज्युकेशनमध्ये त्याची कुठल्याही एज्युकेशनमध्ये याची गरज असते. आपण डॉक्युमेंटेशन मिस आउट करतो. शांताताई पण जेव्हा ट्रान्सलेशन करत होत्या त्यांच्याशी प्रत्येक होणारा संवाद मी डॉक्युमेंट करून ठेवलेला आहे. हा माझ्या पर्सनल फायद्यासाठी जितका आहे तितकाच कुठल्याही विद्यार्थ्यासाठी फायदा होऊ शकतो. सो हे पुस्तक मला असं वाटतं की एका अर्थाने डॉक्युमेंटेशनचा भाग म्हणून सुद्धा पाहिलं विद्यार्थ्यांनी तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे की नोंदी कशा कराव्यात, त्याचा अभ्यास कसा करावा, त्याचं विश्लेषण कसं करावं, त्याच्यावर आपलं मत कसं मांडावं. तर त्या दृष्टीने सुद्धा हे पुस्तक खूप महत्त्वाचं. शिवाय त्याला भाषेचा जो आताचा लिहाज आहे हाही शिकण्यासारखा आहे. आपल्याकडे भाषा सतीशजी म्हणाले तसं थोडी कमी प्रमाणामध्ये किती दर्जा वगैरे मिळाला तरी ती शिकवली जाते का फार कमी प्रमाणात. तर ते पुस्तक सगळ्या शिक्षण संस्थांसाठी फक्त चित्रकला संस्था नाही ते सगळ्या संस्थांसाठी महत्त्वाचे आहे. मला वाटतं लँग्वेज लिटरेचर करणाऱ्याही मुलांसाठी, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन करणाऱ्याही मुलांच्या दृष्टीने ही अशी ग्रंथसंपदा खूप महत्त्वाची आहे. सो तिचा ऐतिहासिक एक मोठा उपयोग होऊ शकतो. मगाशी तुम्ही विचारलं की हे परदेशी कसं पोचणार, तर मला वाटतं आम्ही ते पोचवण्यापेक्षा ती जबाबदारी तुमची जास्त असेल. कारण शेवटी काय की आपलंच ट्रम्पेट नाही वाजवायचं आहे. ह्या मताचे आम्ही सगळे आहोत. पण काम करून झाले आता ते पुढे लोकांपर्यंत पोहोचवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि पत्रकारांचं तर निश्चितच जास्त कर्तव्य आहे ते. मला वाटतं चित्रकलेला राजाश्रयाची गरज असण्यापेक्षा राजाला चित्रकलेची गरज आहे. कारण कुठल्याही कामाचं कौतुक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी जी गोष्ट लागते ती चित्रकलेतून जाते. तर तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही लिखाण करता तर त्याला व्हिडिओची ग्राफिक्सची गरज का आहे. थोडासा विचार करूया आपण की गेल्या काही वर्षांपासून चित्रकलेला राजाश्रयाची गरज आहे का राजांना चित्रकलांची गरज आहे. तेवढा थोडासा विचार करूया आपण. तसं झालं तर आपला इतिहास आपण छान लिहू शकू. असं ते आता ठरवूया आपण.
थँक्यू सो मच. तुम्ही शांतपणे पेशंटली आमचं सगळं ऐकलं आणि एका चित्रकाराच्या आयुष्याचा सन्मान अशा पद्धतीने करण्यासाठी तुम्ही इथे जमा झालात हे आम्हाला प्रोत्साहित करणार आहेच. पण मी जसं म्हटलं तसं की हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, भारतातच नाही तर परदेशातही. तर यासाठी जेवढं काही आपल्याला लिहिता येईल तेवढं लिखाण होणं गरजेचं आहे. पुस्तक तयार आहेच. जगभरात गायटोनींची कीर्तीही झालेली आहे. गुगनहाइम म्युझियममध्ये एकमेव चित्रकर्ता भारतातला ज्याचं चित्र प्रदर्शन लागलं गेलं होतं. अशी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेल्या वासुदेव संतू गायतोंडे यांच्या ह्या पुस्तकाला योग्य तो मान सन्मान मिळावा त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. थोडे प्रयत्न तुम्ही करा. काढून घ्या. Wait. सॉरी. हॅलो. धन्यवाद आपण सगळे आलात याबद्दल. जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. आणि कोणाला जर काही बाईट्स वगैरे हवे असतील तर आत्ताच जस्ट एक